काळ हा माणसाला विसरतो, पण काही माणसं काळ बदलून जातात. मराठवाडा कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा, पण त्यांच्या घामाला योग्य किंमत नव्हती. अशा वेळी एक नेता फक्त राजकारण करत नव्हता, तो शेतकऱ्यांचं भविष्य घडवण्याचं स्वप्न पाहत होता. लातूरकरांना काळजी करायचं कारण नाही. जे खातं माझ्याकडे आलं त्या खात्याचं एखादं तरी काम लातूरमध्ये आतापर्यंत झालेलंच आहे. कृषी खातं होतं, उद्योग खातं असताना केवढी जमीन आपण घेतली आणि आज त्या ठिकाणी सगळे उद्योग उभे राहत आहेत. आता तर माझ्याकडे भारी उद्योग आहे. विलासराव देशमुख हे नाव फक्त एका व्यक्तीचं नव्हतं, ते होतं विश्वासाचं, विकासाचं आणि सहकाराच्या नव्या युगाचं. त्यांनी स्वप्न पाहिले की शेतकऱ्याने आपल्या ऊसासाठी भटकू नये, त्याच्या कष्टाला, त्याच्या मातीला योग्य मान मिळावा. आणि त्या स्वप्नातून साकार झाला मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना. प्रत्येक वीट विश्वासाची होती, प्रत्येक मशीन एका नव्या भविष्याची होती आणि प्रत्येक निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा होता. त्या दिवशी फक्त कारखाना सुरू झाला नव्हता, मराठवाड्याच्या विकासाचा नवा इतिहास सुरू झाला होता. आज हजारो हातांना रोजगार मिळतो आणि प्रत्येक साखरेच्या कणाला एक दूरदृष्टी नेतृत्वाचा गोडवा मिळालेला आहे. नेते अनेक होतात, पण काही नेते अमर राहतात. विलासराव देशमुख यांनी दाखवलेल्या विकासाची दिशा आणि मांजरा कारखान्याच्या रूपाने साकारलेलं स्वप्न आजही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत आहे. मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना एक दूरदृष्टीच्या नेतृत्वाने पेटवलेली विकासाची ज्योत आहे.